अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी उपास कधी करायचा, सत्यनारायण पूजन कधी करायचं आणि पौर्णिमा कधी लागणार आहे, उपास कधी करावा आणि पौर्णिमेच्या काळामध्ये करायची विशेष सेवा याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती मिळेल। मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे गुरुचरित्र पारायण तुम्ही कधीही करू शकता। पौर्णिमा ही आहे ही 22 तारखेला 22 तारखेला संध्याकाळी 6:49 लागणार आहे, म्हणजे संध्याकाळची पौर्णिमा आहे। आणि 23 तारखेला 23 मे ला दिवसभर पौर्णिमा आहे। मग तुम्ही जो सत्यनारायणचा उपास असेल तो गुरुवारी 23 मे ला सत्यनारायण पूजन करायचं, 23 मे लाच सत्यनारायणचं उपास आहे तो करायचा। त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी करायची विशेष सेवा। सत्यनारायण पूजन का बरं करायचं हे पण मी त्याच्या मागचं कारण सांगतो की ज्या घरामध्ये खूप आर्थिक प्रॉब्लेम असेल, खूप पैसा घरामध्ये येतो पण तो पैसा टिकतच नाही, आजारपणा असेल, पैसा कुठे जातो हे खूप लोकांना समजत नाही। असे खूप जण आहेत, माझ्याकडे खूप जण येतात, ते म्हणतात दादा आम्ही 50-50 हजार रुपये कमवतो पण आमच्या घरात पैसाच राहत नाही, आजारपणात सगळे पैसे जातात किंवा व्यर्थ पैसे जातात। ते पैसे न जाण्यासाठी किंवा खर्च कमी होण्यासाठी आपण दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं। साधा आणि सोपं पूजन करा किंवा दर पौर्णिमेला बाळकृष्णाच्या मूर्तीवर श्री सूक्त, पुरुष सूक्त, थोडा शिऱ्याचा प्रसाद हे जरी केलं तरी चालतं। तुम्ही खूप जण आहे मग दादा आम्हाला सगळंच नाही करतात, ठीक आहे, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा। पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता, श्री सूक्त वाचू शकता। आपली जी कुलदेवता आहे, गुरुवारी 23 मे ला पौर्णिमा आहे गुरुवारी, मग त्या दिवशी आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा प्रत्येकाच्या घरामध्ये टाक असतो। काही काहींच्या घरामध्ये टाक नाहीये, टाक घेऊन टाका। देवीचा टाक, खंडोबाचा टाक हा आपल्या घरामध्ये पाहिजे। कुलदैवत आणि कुलदेवता हे मुख्य आहेत, मुख्य दैवत अधिष्ठान असावे स्वामींचे, त्याच्यासोबत कुलदेवत कुलदेवता असावी। आपण काय करतो मग कुलदेवता यांची सेवा नाही करत, बाकीच्याच गोष्टी करत बसतो आपण। मग दर पौर्णिमेला आपली जी कुलदेवता असेल, रेणुका माता असेल, तुळजापूरची देवी असेल, कोल्हापूरची देवी असेल, सप्तशृंगीची देवी असेल, त्या देवीचा अभिषेक करायचा। सकाळी उठायचं, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि अभिषेक करताना श्री सूक्त, पुरुष सूक्त ह्या गोष्टी करायच्या। श्री सूक्त, पुरुष सूक्त दोन्ही अभिषेक करायचा, दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा। त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी देवीला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करायचं साधं आणि सोपं, नवार्णव मंत्राचा जप करा, कुंकुमार्चन करा। आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं, देवीची ओटी भरायची प्रत्येक पौर्णिमेला। ठीक आहे, तुम्हाला माहूरला नाही जाता येत, तुळजापूरला नाही जाता येत, सप्तशृंगी, कोल्हापूर नाही जाता येत आपल्या मुख्य स्थानावर, तर आपल्या घराजवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं। तिथे देवीला गजरा असेल गजरा अर्पण करा, देवीची ओटी भरा, देवीच्या आरतीला थांबा। नवार्णव मंत्र तुम्ही त्या दिवशी जास्त म्हणू शकता। गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही सत्यनारायण पूजन करायचं, साधी सोपी मांडणी करायची, पोथी वाचायची, तो प्रसाद आपण घ्यायचा, सगळ्यांनी नैवेद्य करायचा, वरण भात भाजी पोळी, घरामध्ये आरती करायची, महाराजांना दाखवायचा आणि ते नैवेद्य सगळं झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर मग आपण प्रसाद आहे तो प्रसाद सगळ्यांनी मिळून खायचा। गुरुवारी त्या दिवशी गुरुवारी जर संध्याकाळी तुम्ही पूजन करणार असाल तर गुरुवार रात्रभर फोटो तसाच ठेवायचा। खूप जण त्या दिवशीच काढून घेता, तसं ना करू, तसंच फोटो ठेवा। दुसऱ्या दिवशी त्याची विधिवत पूजा करायची, अक्षता टाकायच्या, मग फोटो तुम्ही उचलू शकता। पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो करून बाहेरचं कोणाचं खायचं नाही। पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र जास्त करू शकता। जेव्हा तुम्ही सत्यनारायण पूजन करता तर सत्यनारायण पूजनच्या समोर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र कमीत कमी 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे, 11 वेळा श्री सूक्त वाचायला पाहिजे किंवा 16 वेळा श्री सूक्त वाचायला पाहिजे। जी आर्थिक चणचण आहे, घरामध्ये खूप पैसा येतो आणि जातो, मग तो पैसा स्थिर राहण्यासाठी, लक्ष्मी स्थिर, आपण जे म्हणतो ना लक्ष्मी स्थिर नाहीये, लक्ष्मी चंचल आहे, पण आपण काही सेवा उपासना केली तर आपलं मन शांत होतं। अशी खूप जण आहेत ज्यांनी
12 पौर्णिमेचा सत्यनारायण पूजन घरच्या घरी केलं तर त्यांची सगळे कामं झालेले आहे. खूप कामं झाले. काही काही जण रोज सत्यनारायण करत होते, त्यांचे पण कामं झाले. मन शांत होण्यासाठी, मनामध्ये कोणत्याही प्रकारची भावना, वाईट भावना नाही येण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, जवळच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरा, देवीला लवंग अर्पण करायची. ती लवंग नंतर तुम्ही जेव्हा मूळ स्थानावर जाणार तेव्हा ती लवंग देवीला अर्पण करायची. आणि सत्यनारायण पूजन कोण करू शकतं? माता भगिनी पण करू शकतात, सेवेकरी असेल, दादा असेल ते पण करू शकतो, कोणी करू शकतो. तुम्ही नुसती पोथी जरी वाचली तरी चालतं. नुसती पोथी वाचा, बाळकृष्णावर अभिषेक करा, ते पण खूप छान आहे. श्री सूक्त, पुरुष सूक्त म्हणायचं, शांतपणे मन स्थिर करून करायचं, गडबड करायची नाही. खूप जण बघतो मी पूजा करताना खूप गडबड करतात. गडबड नाही करायची. शांततेत गणपतीची पूजा, वरुण देवतेची पूजा, बाळकृष्णाची पूजा, आणि प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असायला हवा, तो प्रत्येकाने घ्यावा आणि बाळकृष्णाची जी पूजा आहे ती करायला पाहिजे. ज्यांना संतान प्राप्ती नाहीये, ज्यांना संतान होत नाहीये, त्यांनी तर प्रत्येक पौर्णिमेला हमखास सत्यनारायणचं पूजन करायला पाहिजे. नवरा बायकोने बसून करायला पाहिजे. हे 12 पौर्णिमा तरी करायला पाहिजे आणि वर्षातून एक वेळा ब्राह्मणांच्या हातून सत्यनारायण पूजन करायला पाहिजे. याप्रमाणे आहे, गुरुवारीच उपास करायचा, गुरुवारीच सत्यनारायण पूजन करायचं आहे. त्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही नवार्णव मंत्र, दुर्गा सप्तशती असेल, नवार्णव मंत्र, दुर्गा सप्तशती चे पाठ तुम्ही जास्तीत जास्त करायला पाहिजे. त्याची जी सेवा आहे ती पौर्णिमेची सेवा खूप असते. खूप जणांकडे पौर्णिमेचा कुलाचार असतो. पौर्णिमेचा कुलाचार मध्ये तुम्ही नैवेद्य आरती, देवीची आरती असेल, नैवेद्य असेल, तो सकाळी पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.